चंद्रपूर शहरातील मध्य भागात असलेल्या आंबेडकर कॉलेजमध्ये अम्मा की पढाई हा उपक्रम आमदार किशोर जोरगर यांच्या माध्यमातून चालवण्यात आला। त्याच्यामध्ये 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे शिक्षण देण्यात आले, धडे देण्यात आले। अत्यंत चांगली जागा असून या ठिकाणी विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी सोयी असलेली ही पूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करायला येत असतात। त्यांच्यासाठी सोयीस्कर असलेली ही जागा आहे, शहरातल्या मध्य भागातली आहे। परंतु आता हा केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे। अनेक लोकांनी याचा विरोध केला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार किशोर जोरगर, काय कारण आहे नेमकं आपण बंद करताय हा केंद्र? बघा, कारण एवढंच आहे की या शहरातली शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता हे केंद्र काही दिवसाकरता आम्ही बंद करतोय। हा उपक्रम चालू राहणार आहे। मी या मॅनेजमेंटचं अभिनंदन करेल, धन्यवाद व्यक्त करेल आणि अम्मा फाउंडेशन पढाईमधल्या सगळ्या आमच्या ट्रस्टींचंही अभिनंदन करेल की त्यांनी अतिशय मेहनतीनं अतिशय सुंदर असं या ठिकाणी मुलांना त्यांच्या भविष्यातले स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला। परंतु काही समाज विधागत लोकांना असं वाटते की यामुळे कदाचित माझं नाव खूप मोठं होईल आणि त्यांना मग आपलं जे राजकीय आहे ते सगळं बरोबर वाटत नाही आहे, पण ते लोक या ठिकाणी या अम्मा का या परिसरामध्ये हे केंद्र बंद करण्याच्या मागे लागले। आपण या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहात आणि इतकी चांगली व्यवस्था करून देतात, विरोध का बरं असं होत आहे की मोफत शिक्षण देत आहे? जगात नेहमी तुम्ही लक्षात घ्या, सर्व चांगल्या कामाला विरोध झालेला आणि त्याच भावनेतून हा विरोध आहे। ज्यांना असं वाटतं की या ठिकाणी सर्व आमचंच असावं, आम्हीच दिसावं, आमच्याच माध्यमातून सर्व गोष्टी व्हाव्या, त्यांच्या माध्यमातून काही लोकांना पुढे करण्यात आलेलं आहे। ते लोक या ठिकाणी एक दीक्षाभूमीचा परिसर आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एक सामाजिक क्रांती केली, त्या परिसरामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलाच विचार, शिका, संघटित व संघर्ष करा, हा विचार पुढे नेणारा जिथं उपक्रम सुरू आहे त्याला विरोध करण्याचं काम काही लोकांनी सुरू केलं। तर हे होते आमदार किशोर जोरगर। निलेश घाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।